तुमच्या लेखी राजीनाम्यानंतर हा विषय संपलाय? नाही संपला. राजीनाम्याने काय संपला? तुमची अजून एक भेटीच आहे, सप्लिमेंटरी चार्जशीट आहे. त्यांच्या इथं बैठक झालेली आहे ना, 19 ऑक्टोबरला सातपुड्यावर. त्या बैठकीचं काढायचं आहे. अजून सप्लिमेंटरी चार्जशीटचा हक्क राखून ठेवलेला आहे SIT. ते SITला विनंती करायची की बाबा याच्यात आणखी अजून 2 नियुक्त्या व्हायच्या. ते झाल्याच्या नंतर कुणाकुणाचे CDR तपासणार आहे. ते सगळ्यांचे CDR तपासल्याच्या नंतर जे लोक पुढे येतील ते सहआरोपी सुद्धा होते. तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचे पण CDR तपासले पाहिजे, त्यांच्या जवळचे जे लोक आहेत किंवा PA किंवा बाकी लोक आहेत त्यांचे पण तपासले पाहिजे? म्हणून नाही, ते तपासले जाणार. मी म्हणायची गरज नाही, तपासले जात. कारण मूळ घटना कशामुळे झालेली? खंडणीमुळे. मग खंडणीच्या बैठका कुठं कुठं झाल्या हे जगासमोर आलं पाहिजे, असं माझं मत. पण तुम्ही जे म्हटलं की खंडणीच्या बैठका 2-3 ठिकाणी झाल्या, ते तिथले कुठले 2-3 ठिकाणं आहेत की ज्याच्यामध्ये बैठका झाल्या? एक परळीला त्यांच्या तिथं झाली, एक ह्याला झाली केजला, आणि एक सातपुड्यावर झाली. अच्छा. आता तुम्ही म्हणता की राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीये आणि याच्यामध्ये अजून काही लोक समोर येणार आहेत. आता प्रश्न असा आहे की पुढच्या काही काळामध्ये ज्यावेळेला धनंजय मुंडे जिल्ह्याच्या राजकारणात हे सुरू कसं झालंय हा प्रश्न लोक विचारतात. आणि तुम्ही लोक इतके वर्ष का बरं? 2019 पासून सुरू झालं. 2019ला आम्ही विरोधी पक्षात होतो. आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आम्हाला काय नाही. यांनी काय केलं, पालकमंत्री पद भाड्याने देऊन टाकलं वाल्मिकांना. आणि त्याच्यानंतर राज्याचं कृषी मंत्रीपद काय होतं ते पण भाड्याने देऊन टाकलं. ते काहीच कारभार बघत नव्हते भाड्याने. ते ज्या ज्या खात्याचे मंत्री होतील हे काहीच कारभार पाहत. वाल्मिकांना जिंदाबाद. सगळा कारभार तेच बघायचं. 100%. मग अधिकारी आता जे तुम्ही बिंदू नामावलीचा पण विषय घेतला होता, तुम्ही विम्याचा विषय घेतला होता, तुम्ही राखेचा विषय घेतला होता, त्या सगळ्याची चौकशी लावण्याची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहात? हो, 100%. बिंदू नामावली तर झालीच पाहिजे. पीक विम्याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्याला पत्र दिलं. आता अधिकारी नेमतील ते 5 जणांचं एक कमिटी नेमायचं ठरवलं मुख्यमंत्री. त्याच्यात पुढे येईल ना किती हजारो कोटी रुपये हे आखा आणि त्यांच्या सहकार्याने उचलून घेतले. ते लोकांच्या पुढे येईल ना. आठवड्याला आणि महिन्याला iPhone बदलणारे लोक कसं काय?